हॅलो सगळ्यांना, कशा आहात तुम्ही सगळेजण? तर तुम्ही मस्त आणि मजेत असाल. मी अनिता तुमचे स्वागत करते परत एकदा माझ्या ब्लॉग मध्ये. आणि आजपासून ना ठरवले की कधी कधी आपले असे ना ब्लॉग पण येत राहतील, लॉंग ब्लॉग, आणि ते पण छोटेच असतील, जास्त काही मोठे नसतील. तर चला, आज मला ठेचा बनवायचा होता. सकाळची सगळी कामं वगैरे आवरलेली होती, पण मिस्टरांना दुपारी जायचं होतं तर म्हणले चला आज ना ठेचा बनव. खूप दिवस झाले ठेचा वगैरे काही बनवला नाही. मग काय, आता मुंबईला ना मिरच्या ज्या छोट्या अशा बारीक येतात त्या खूप तिखट असतात, आणि मोठ्या असतात ना त्यांना चवत नसते, म्हणजे अजिबात तिखट नसतात. म्हणून असा ना दोन्ही मिरच्या मिक्स केल्या आणि त्याचा ठेचा वगैरे बनवून घेतला. आता म्हणलं थोडीशी क्लिनिंग करूया, कारण ऋषीला यायला पण अजून टाइम होता, आणि आधी मध्ये आपण थोडी थोडी अशी क्लिनिंग करत राहिलं की घर पण कसं स्वच्छ होतं. आणि फ्रीज वरती ना आता पावसाने जरा चिकट आणि घाम आल्यासारखा होत होता फ्रीजला, तर फ्रीजवरचं कव्हर काढून सगळं साफसफाई करून परत हे जागच्या जागेवरती ठेवून दिलं. आणि आता झाला होता टाइम रुद्रला जाण्याचा, तर त्याचा मला डब्बा भरायचा होता. तर त्याचा डब्बा भरला आणि लगेच त्याच्या पप्पाचा पण मी हाताबरोबर डब्बा भरून ठेवला. आता संध्याकाळी चहा पाणी केली, आणि हरभऱ्याची डाळ आहे ना ती दळून आणायची होती. तर बघते तर थोडीशी नरम झाली होती, म्हणून तिला थोडंसं असं गरम करून घेतलं आणि परत थंड केलं. तर आता कडक अशी झाली होती, तर आता दळण पण चांगलं येईल. आणि ऋषी इथे बसला होता माझी वाट बघत की मम्मीचं कधी होतंय, त्याला पॉपकॉर्न बनवून पाहिजे होते. तर चला, आता कुकरमध्ये टाकून त्याला छान असे पॉपकॉर्न बनवून देते. आणि बघा, आता मी पॉपकॉर्न बनवते तरी याला दम नाही. कधी होतात नाही कधी नाही. खुर्चीवर उभा राहून बघतो झाले की नाही. आणि हे ना मध्ये आवाज येत होता वाजायलेले, तो बोलतो हे डान्स करतायत. हे काय ऋषी? पॉपकॉर्न. काय? पॉपकॉर्न. पॉपकॉर्न. चला, काल तर ठरवलं होतं मी काल पूर्ण ब्लॉग करेल, पण माझ्याकडून ब्लॉग काही पूर्ण करून झाला नाही, कारण ऋषी त्रास देत होता, तर तो व्हिडिओ काही कंप्लीट झाला नाही. तर चला आज करूया. आज दुपार झाली होती आणि डाळ भाताचा कुकर लावायचा होता. आता इथे पण मी डाळ भाताचा कुकर लावला, फोडणी वगैरे द्यायची होती. आता हे सगळं काही सामान वगैरे काढून ठेवलं होतं, पण ऋषी आला होता मध्ये मध्ये करायला, तर थोडंसं तुम्हाला मी असं दाखवून घेते. आणि आज सकाळी बनवली होती ही अशी काही भाजी, वाटाणे आणि बटाटा मिक्स बनवली होती. तर ही पण भाजी मस्त अशी झाली होती. आणि चला, आता फोडणीचं सामान वगैरे तर काय काढून ठेवलेलं होतं, मग पटापट डाळीला फोडणी वगैरे देऊन घेते. आणि फोडणीमध्ये ना गरम पाणी टाकायचं, म्हणजे डाळ पण छान लागते आणि कडते पण लवकर. दुपारी जेवण वगैरे केलं, ऋषीला खाऊ घातलं, त्याला झोपवलं, याच्यातच खूप वेळ गेला. आणि भांडी माझी तशीच राहिली होती, तर म्हणलं जाऊ दे आता संध्याकाळी घासता येतील. आणि बघा, संध्याकाळी रुद्र क्लासवरून आला होता, चहा पाणी पण झाली होती. म्हणलं चला आता सगळी एकदा भांडी सगळी घासून घेऊया म्हणून. क्लास आमच्या क्लास तुमच्या बाहेर थांबलेला खरं म्हणजे तू सांगितलं त्याला येणार आहेस म्हणून? ते साधं असतं भेटायला. असं होय. फोन केले. अरे बाबा, बोरो प्लस आहे ती बघ बाबू ते. लेक्चरच्या मध्ये कसं मॅच करून नाही, व्हॉट्सअपला केलेला. त्याला माहिती असते. टूथपेस्ट भेटला तूच काय त्याचा क्लास 3 ते 7. टूथपेस्ट आहे हा, टूथपेस्ट. कुठला क्लास असतील आता? हा, टूथपेस्टने ब्रश करायचा, सकाळी करायचा, आता नाही करायचा. रुद्रला लहानपणापासून एका चांगल्या गोष्टीची सवय आहे, ती म्हणजे दिवसभर त्याच्यासोबत काय घडलं शाळेमध्ये, क्लासमध्ये, ते सगळं घरी येऊन मला शेअर करत असतो. आणि मी पण ते ना त्याच्या याच्यानुसार ऐकून घेत असते. त्याला पण ते बरं वाटतं, आणि असंच बोलायला पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला समजतं की मुलांची मनस्थिती काय आहे, त्यांच्या मनामध्ये काय चालू आहे काय नाही. ही जी रिंग लाईट आहे ना, ती मी मिशोवरतून मागवलेली आहे. खूप छान आहे, चार्जिंग वरती चालते. माझ्या मंदिरात असा अंधार वाटायचा, तर आता बघा मस्त असा उजेड पडतो. संध्याकाळ झाली की मी मंदिरात लावते, तर 4-5 तास मस्त चालते. आणि नंतर चार्जिंगला लावायची. आता संध्याकाळची वेळ आहे, तर पहिले झाडून झुडून घ्यायचं, सगळं काय घर आवरायचं, आणि नंतर दिवाबत्ती करायची. ही सगळी कामं झाली ना झाली की लगेच आपल्याला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करावी लागते. तर मी तशी लवकरच लागत असते, कारण मला ऋषीला बघत बघत सगळं काय करावं लागतं. ऋषीना खूप मध्ये मध्ये करत असतो. तर चला, आज मेथीची भाजी बनवायची होती. भाजी मी निसून वगैरे घेतली, भाजीला अगोदर फोडणी वगैरे देऊन घेतली, आणि नंतर म्हणलं आता गरम गरम ना भाकरी बनवूया. मग सगळ्या शेवटी ना मी भाकरी बनवत होते. तर चला, आता ना ज्वारीच्या भाकरी आणि मेथीची भाजी असं आमचं जेवण होतं. तर चला, मी माझ्या व्हिडिओचा इथे एंड करते. बाय.